पुढे त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणार आम्ही. मला वाटतं खरं तर पक्ष बदलणाऱ्या नेत्यांमध्ये इतकं ऑनेस्ट उत्तर तुम्ही पहिल्यांदा देणार मी अजिबात बोलणार नाही की मला ते भेटत नव्हते, मला निधी मिळते. मी कधी आयुष्यात रडणारा कार्यकर्ता नाही. तुम्हाला ऍक्सेसचा प्रॉब्लेम नव्हता? अजिबात नाही, कारण मी बरोबरच होतो ना त्यांच्याबरोबर. म्हणजे मी तर उलटा इनफॅक्ट क्रिटिक होतो त्यांचा. म्हणजे जे लोक कोण बोलत नव्हते ते मी त्यांना स्पष्ट बोलायचं. म्हणजे अगदीच बघायचं झालं तर हे निर्णय घ्यायच्या एक 8-10 दिवस अगोदर आम्ही एकत्र पुण्याला प्रवास केला आणि मी इन्सिस्ट केलं की साहेब आपण फिरलं पाहिजे, जायला पाहिजे, आणि त्यांनी ते केलं. अर्थात तो दौरा मोठा होता, तो छोटा झाला नंतर. पण सांगण्याचा हेतू असं की ॲक्सेस नव्हता अशातला भाग नाही. साहेब उद्धव साहेबांशी पण मी मेसेज केलं तरी ते रिप्लाय करायचे किंवा काही नाही. म्हणून आपण काहीतरी म्हणतो की आपल्या स्वार्थासाठी आपण काहीतरी असं आरोप करणं आणि प्रतिआरोप करणं हे नाही. पण एक गोष्ट मात्र आहे की एक जे रिवायवल प्लॅन ज्याला आपण म्हणतो ॲज अ पॉलिटिकल पार्टी म्हणून घेऊ, तोही कुठेतरी स्टॅगर्ड होतोय का? बघा कसं काय होतं, अनेक वेळा एक ज्यावेळी 40 आमदार फुटले आणि त्यावेळी तुम्ही भूमिका मांडली समजू शकतो. पण हाही संशोधनाचा भाग आहे. ते फुटलेल्या आमदारपैकी 40 पण निवडून आले आणि अजून संख्या वाढते. ह्याचा अर्थ मॅन्डेट कुठेतरी लोकांचा चाललाय. मग तो राईट वे असेल. कधी सांगितलं का? मी नेहमीच सांगायचो. म्हणजे मी बघा उद्धवजींशी एवढं या विषयाने कारण ते ज्येष्ठ आहेत म्हणून, पण आधी ते आम्ही डिस्कस करत असताना हे आपल्याला करतच होतो. आणि नंतर महानगरपालिकेमध्ये पण हे जे निर्णय आलेत किंवा आलेत, हे आपण जे किल्ला लढवलं पाहिजे किंवा केलं पाहिजे. पुण्यामध्ये माझ्याकडे मोठी जबाबदारी होती. जिल्हा परिषदमध्ये आम्ही आमच्या ताकदीवरती 6 जिल्हा परिषदचे सदस्य आणलेत. म्हणजे त्यावेळी अपेक्षा होती की नेतृत्वाने यायला पाहिजे, पण त्यावेळीची परिस्थिती अशी होती कारण स्वर्गीय दादांचं दुःखद निधन झालं. अशा परिस्थितीत पण आम्ही 6 जिल्हा परिषद आणले, 11 पंचायत समिती आणून सभापती आमचं केलं. तिकडचे जे आमदार बाबाजी काळे यांच्या नेतृत्वाखाली. सांगण्याचा हेतू असं आहे की फाईट आउट करण्याची पूर्ण ताकद होती. मी ती काय लढाई फाईट आउट करण्याची ताकद तुमच्यात आम्ही अनेक वर्ष बघत आलेलो आहोत. संघर्षात